चला तर मंडळी, आम्ही निघालोय आमच्या गावी पोलादपूरला. स्पेशल ओकेशन म्हणजे राखणीसाठी. आज शनिवार आहे, उद्या 21 तारीख रविवार 21 जून आमच्या गावची राखण आहे. तर आम्ही गावी चाललो आहे. आमचे नातेवाईक आणि गावकरी लोकही मुंबईवरनं गावाला येत असतीलच. चला तर भेटूया आपल्या गावी. तुम्हाला दाखवतो आमच्या गावची राखण कशी होते. चला तर मग भेटूया. राखणीच्या दिवशी सकाळी भावकीतली सगळी मंडळी मिळून आम्ही पहिले कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो. कुलदेवतेच्या दर्शनाला मोठे काका, आमचे सर्वात मोठे काका, यांनी गारणं घालून नारळ कुलदेवतेला अर्पण केला. नंतर सगळं काम झाल्यावरती प्रसाद करून आम्ही बाकी सगळी मंडळी, भावकीतली मंडळी आणि गावकरी तसेच पुढे गावदेवीच्या मंदिरात राखणीसाठी जाणार होतो. आता तुम्हाला जे दिसत आहे ते आहे आमच्या गावदेवीचं मंदिर. राखणीला सुरुवात झालेली दिसत आहे. गावातल्या काही जणांनी राखण देऊन झालेले आहे. काहींनी आपापले राखणीचे कोंबडे आणलेले दिसत आहेत. राखणीचा निवद बनवायचं काम चालू आहे. तिथे बाजूला कोंबडा भाजून घेत आहे, तर बाजूला भात शिजायला ठेवलेला दिसत आहे. आता आपल्या भावकीची ही राखण द्यायचा वेळ झालेली आहे. तर आपण बघूया, अजून गावकीची पण राखण देणं बाकीच आहे. लोक येत आहेत, आपापल्या परीने राखण देत आहेत. प्रत्येकाचा राखणीचा मान हा वेगळा आहे. कोणाचा एका कोंबड्याचा, तर कोणाचा 2 कोंबड्याचा, तर कोणाचा 3 कोंबड्याचा मान हा इथे असू शकतो. स्वतःच्या रक्षणासाठी, गाव राहटीसाठी, शेती धंद्यासाठी जे काही आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी राखणदाराला द्यायचं कबूल केलं असेल, मग तो पानाचा विडा असो वा कोंबड्या बकऱ्यांचा मान असो, तो मान राखणीच्या रूपात द्यायची परंपरा वर्षानुवर्षे कोकणात चालू आहे. राखणीला आलेली लोक देवासमोर गारणं घालतात. हे गाव पांढरी आई, गावदेवी, जननी कुंभजाई, आज तुझे लेकरू तुझ्या दारात उभा आहे. तुझे वर्षाचा मान, तुझे राखण घेऊन आला आहे. ते तू मान्य करून घे आणि तुझ्या लेकराच्या पाठीशी उभी राहा. त्याला कामाधंद्यात यश येऊ दे. गाडी घोड्यात, पाण्या पावसात त्याचं रक्षण कर. कुठलीही विघ्न त्याच्यावर येऊ देऊ नकोस. बाहेरची बाधा, इडापिडा, हिडूक मिडूक लागू देऊ नकोस. त्याच्या पोरांचं रक्षण कर, त्यांना सुखी ठेव. ती जगाच्या पाठीवर कुठेही असतील तरी त्यांची रक्षा कर, सांभाळ कर. दरवर्षीप्रमाणे पुढल्या वर्षीही तुझा मान न चुकता देईल. हर हर महादेव असं गाणं घालून तिथं मान दिला जातो. पायड्यात लावतील मला. ए भाई दे, हे बघ सांग केलंय भाई. भाऊजी फोटो काढून बोलतील मिटिंग घेतील. यांनी साफ नाही केलं. आमचं डोकं नाही, पण आम्ही यांचं साफ करतोय. तरी
चल जातो तू? हा आहे. चल अशा प्रकारे आपला राखणीचा निवद बनून तयार आहे. आता तो आपण पानामध्ये काढायला सुरुवात करूया. अशा प्रकारे पळसाच्या पानावर राखणीचा निवद हा काढला जातो आणि मग तो देवाच्या पुढ्यात अर्पण केला जातो. कोकणामध्ये ही फार जुनी परंपरा आहे. कोकणातील जवळपास सगळ्या गावांमध्ये मिरगीची राखण ही दिली जाते आणि मिरगीची राखण ही प्रत्येकाच्या गावातली प्रत्येकाच्या घरातली वेगवेगळी असू शकते. काहींच्या शेतावरती बांधावरती राखण दिली जाते, तर काहींच्या परड्यामध्ये राखण दिली जाते. काहींचा गावदेवीचा मान असतो, तर बऱ्याच ठिकाणी शेताच्या घराच्या रक्षणासाठी राखणदाराचा मान असतो. त्याप्रमाणे राखण ही दिली जाते. आमच्या गावी ही गावदेवीला तसेच आपापल्या घरातली परसावनात लोक राखण देतात. आमच्याही गावच्या काकांच्या घरी भावकीची परसावनात राखण दिली जाते. राखणीचा नैवेद्य देवापुढे ठेवून पुन्हा एकदा घारानं घातलं जातं आणि मग तो नैवेद्य सगळ्यांना वाटला जातो. आमची राखण देऊन झाल्यानंतरही गावातले बरेच लोक आपापली राखण घेऊन देवासमोर गारानं घालत होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.